नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी दिला जाणार आणि तो हप्ता 2100 मिळणार का 1500 रुपये मिळणार याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला होता. मात्र आता लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तसेच जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार या संदर्भातील माहिती अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. 26 जानेवारीच्या आधी लाभार्थी महिलांना जानेवारीचा हप्ता मिळण्याचा लाभ दिला जाणार असे अदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केले आहे. लाडकी बहीण बद्दल अदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या? लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आपण 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान वितरित केला होता. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 26 जानेवारीच्या आधी वितरित करण्यात येईल. या संदर्भातील आर्थिक नियोजन आम्हाला अर्थ खात्याकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीच्या आधी सुरुवात होईल. त्यानंतर 3 ते 4 दिवसात या योजनेचे पैसे महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील असे अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे. तर लाडक्या बहिणींना 26 जानेवारी निमित्त हे पैसे चालू होणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा हप्ता हा 26 जानेवारी रोजी दिला जाणार आहे. त्यानंतर 2-3 दिवसात प्रत्येक महिलांच्या खात्यात हे पैसे अमाऊंटमध्ये जातील आणि लाडक्या बहिणींना 1500चा हप्ता हा 26 जानेवारीला दिला जाईल. मला सर्व लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की दर महिन्याला आपण महिना संपायच्या आधी या योजनेचा लाभ देत असतो. आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात 26 जानेवारीच्या आधी करण्यात येणार आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार आम्ही या महिन्याच्या वितरणाला सुरुवात करणार आहोत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. म्हणजे आजची तुमची 23 तारीख आहे, म्हणजे 24 तारीख आज किंवा उद्यापासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल आणि महिलांना 26 जानेवारीपर्यंत प्रत्येक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का? लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार असा प्रश्न मंत्री अदिती तटकरे यांना माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारला असता अदिती तटकरे यांनी सांगितले की याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टपणे सांगितलं आहे. तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. नवी अर्थसंकल्पात लाडकी बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ आपण देणार आहोत अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100चा हप्ता हा मार्च महिन्यानंतरच दिला जाईल असं अदिती तटकरे मॅडमांनी सांगितलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींना हा हप्ता हा नंतर दिला जाईल. म्हणजे तुम्हाला मार्च महिन्यापर्यंत हे 1500चा हप्ता महिना संपण्याच्या अगोदर दिला जात जाईल आणि मार्च महिन्यानंतर एप्रिलच्या महिन्यात तुम्हाला 2100चा हप्ता हा तुमच्या खात्यात वितरित केला जाईल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मी तर आशा करतो की आता प्रत्येक बहिणीने आपले बँक अकाउंट लिंक केले असेल आणि प्रत्येक बहिणींच्या खात्यात हे पैसे आता जमा होत असतील. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणतीही महिला आता वंचित नसेल आणि ज्याही लाडक्या बहिणींनी इतर योजनांचे लाभ घेतात त्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होतील आणि काही महिलांचे हप्ते सुद्धा बंद झाले आहेत आणि त्यांच्या खात्यातून लवकर पैसे कट होतील अशा प्रकारे माहिती एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास आजपासून किंवा उद्यापासून सुरुवात होऊन जाईल आणि 26 जानेवारी नंतर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500ची अमाऊंट जमा होऊन जाईल. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी लाडक्या बहिणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.